नर्मदे हर. नमस्कार. मी सौरैवती जोगदंड नैना साठे. आज मी तुम्हाला चैत्र गौर जी चैत्र महिन्यामध्ये देवी महिनाभर बसवतात माहेरवाशीण म्हणून, तर त्या संदर्भात एक कविता केली आहे. असं एक समज आहे की माहेरवाशीण म्हणजे आपल्या ज्या मुली असतात लग्न होऊन गेलेल्या, तर त्यांना जेवायला घरी बोलवायचं, गोडधोड करायचं आणि त्यांना त्यांची ओटी भरायची हरभऱ्यांनी, भिजवलेल्या हरभऱ्यांनी. आणखीन पन्ह, कैरी, चकली असं फराळाचे पदार्थही करायचे. तर माझे आईवडील आम्हाला जेवायला बोलवत होते जोपर्यंत बाबा होते. तर त्याच्यावर एक कविता लिहिली आहे मी. बघा कशी वाटते, नक्की सांगा. कवितेचं नाव आहे चैत्र गौर. वडील असेपर्यंत घरी जेवायला बोलवत होती ती, गोड धोड करंजी, चकली, लाडू, डाळ बनवत होती ती. पन्ह कैरीचे सुंदर चवदार आंबट गोड, सोबत त्याच्या अख्ख्या हरभऱ्याची जोड. 50 रुपये दक्षिणा म्हणून ताटासमोर ठेवत होते ते. मी आणि बहीण सवाष्ण म्हणून जेवल्यावर दोघं जेवत होते ते. आमच्या बालगोपालांनाही खाऊ देत होते ते. आता मात्र आठवणी आहेत, सोबत नाहीत ते. निस्वार्थी प्रेम करणारी माणसं जगातून लवकर जात असतात. नंतर कितीही आवाज दिले तरी ते त्यांना ऐकू जात नसतात. म्हणूनच आता घरी सवाष्ण जेवू मी घालत असते. प्रत्यक्ष देवीच आली जेवायला असं मी मानत असते. देवीच येते माहेरवाशीण बनून, खरं प्रेम आपलं आहे का ते पाहायला. म्हणून पूर्वी सवाष्ण आली की जेवायला, की तिला लोक पाणी देत होते प्यायला. धन्यवाद. कशी वाटली कविता, नक्की सांगा.